या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, एवढा विलंब झालाय मात्र भाविकांची गर्दी त्या ठिकाणी अफाट दिसून येते। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक देखील आतुरलेले आहेत। बरोबर आहे। एकूणच जर आपण गिरगाव चौपाटीवर पाहिलं तर आता भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। आता लालबागच्या राजाला तराफ्यावरती या ठिकाणी विराजमान करण्यात आलेला आहे। तराफ्यावरती लालबागचा राजा ठेवण्यात आलेला, मात्र आणखी काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी पाहायला मिळतात। ते म्हणजे भाविकांची गर्दी एका प्रकारे वाढताना पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे ओहोटी असल्यामुळे पाण्याचा निचरा हा झालेला आहे। अगदी तराफा सुद्धा जमिनीवरती टेकल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जोपर्यंत आता ओहोटीच्या नंतर भरती येत नाही तोपर्यंत लालबागचा राजा तराफा जो आहे तो जागेवर थांबवता येणार नाही, अशी तांत्रिक अडचण आता निर्माण झालेली आहे। मात्र या अडचणी दरम्यानही या ठिकाणी कार्यकर्ते मंडळाचे सदस्य असतील हे या ठिकाणी कार्यरत असताना पाहायला मिळते। गर्दीमध्ये सुद्धा या ठिकाणी दर्शन जे आहे ते अनेक भाविक घेताना पाहायला मिळतात। मात्र एकूण या ठिकाणची गर्दी पाहिली तर आणखी काही तासांनी ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, कारण लालबागच्या राजाचं विसर्जन हे अद्याप झालेलं नाहीये याची माहिती मुंबईकर असतील आणि मुंबईतील इतर सर्व नागरिक असतील यांना माहिती आहे। त्यामुळे गिरगाव चौपाटीच्या दिशेने सर्व जो एक भाविकांचा लोंढा आहे तो येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरची गर्दी सुद्धा वाढताना पाहायला मिळते। आणि याचमध्ये आपण जर बघितलं तर थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाची आरती सुद्धा होईल, आणि मात्र लालबागच्या राजाची आरती झाल्यानंतर काही काळ अद्यापही या ठिकाणी लालबागचा राजा जैसे ते आहे त्याच जागेवरती राहील। मात्र जेव्हा भरती येईल तेव्हा जो तराफा आहे हा पाण्यावरती तरंगू लागेल, तेव्हा पुढे मार्गक्रमण जे आहे ते लालबागच्या राजाचं होईल। आणि एकूणच सध्याचं वातावरण जर बघितलं तर सध्याचं वातावरण हे भाविकांनी गिरगाव चौपाटी काल जशी फुलली होती तशी आज पुन्हा फुलल्याची पाहायला मिळते। आणि ज्याप्रमाणे ओहोटी होत चाललेली आहे तसं भाविकांची जी गर्दी आहे ती समुद्राच्या या पात्रामध्ये होताना पाहायला मिळते। कृपा, निश्चितच स्वप्नील, जसं की आपण म्हणालात की भाविकांची गर्दी त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे, पोलीस प्रशासनाकडून नेमकी कशा प्रकारे काळजी घेण्यात येते? कारण एवढी गर्दी नियंत्रित करणं हे त्यांच्यासाठी देखील एक आव्हान आहे। नक्कीच कृपा, हे एक आव्हानात्मक काम आहेच खरं म्हटलं। काल जशा प्रकारचं पोलिसांचं सहकार्य किंवा एकूण भाविकांनी पोलिसांनी केलेलं सहकार्य असेल, यातून आजही तसंच प्रकारचं सहकार्य जे आहे ते पोलिसांकडून आणि भाविकांकडून होताना पाहायला मिळते। पोलिसांकडून सुद्धा काही वारंवार सूचना या देण्यात येत आहेत, आणि एकीकडे पोलीस कर्मचारी सुद्धा या गर्दीमध्ये पाहायला मिळतात। तिथे कोणीही जास्त पाण्यामध्ये जाऊ नये याची खबरदारी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी घेताना पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, एकूण फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, हे सुद्धा गिरगाव चौपाटीवरती कालपासून या गस्तीवरती आहेत। आज या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक जे आहे, खरं तर विसर्जनाला 24 तासांपेक्षा जास्त अवधी लागत असला तरी या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा पाहायला मिळतात। आणि पोलीस जे आहेत ते सर्व नागरिकांना सुखरूप आणि या ठिकाणी कुठलंही गालबोट लागू नये यासाठी दक्षता घेऊन आहेत। एकूणच या ठिकाणी काही जे कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, प्रखर दिवे असतील, यांच्याद्वारे सुद्धा वॉच ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे एक हायटेक कॅमेऱ्यांद्वारे सुद्धा या गर्दीवरती नियंत्रण ठेवलं जात आहे। मात्र ओहोटी होत असल्यामुळे भाविकांची गर्दी जी आहे तर तराफ्याच्या समोर पाहायला मिळते, त्यामुळे तिथे सुद्धा पोलिसांची गस्त पाहायला मिळते। या ठिकाणी समुद्रामध्ये सुद्धा पोलिसांचे पथक आहे, त्यामुळे एकूण नजर जी आहे या गर्दीवरती पोलिसांची करडी असल्याचं पाहायला मिळते। निश्चितच स्वप्नील, जसं की आपण पाहिलं की आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे, नेमकी मंडळाकडून कशा प्रकारे काळजी घेतली जाते? कारण का खूप अथक प्रयत्न त्यांच्याकडून देखील करण्यात येत आहेत। आता प्रयत्नानंतर लालबागच्या राजाला तराफ्यावरती या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कारण लालबागचा राजा आणि तराफा एकूणच बाजूबाजूला होता। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आजूबाजूला जरी असले तरी भरती आणि ओहोटी होत असल्यामुळे अद्यापही त्यांना तराफ्यावरती गणपती चढवण्यात यश मिळत नव्हतं। मात्र थोड्या वेळापूर्वी भरती पाणी जसं ओसरलं, ओहोटी जशी लागू झाली तसे ते तराफ्यावरती त्या गणपतीला बसवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ट्रॉली तराफ्यावरती ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मार्गस्थ होईल लालबागचा राजा विसर्जनाच्या दिशेने। मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर कार्यकर्ते या ठिकाणी लालबागच्या राजाचे पोलिसांना सहकार्य करताना आणि नागरिकांना सहकार्य करताना पाहायला मिळतात। कारण ज्याप्रमाणे कालपासून या गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाचे सदस्य असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, हे मार्ग काढत होते, तशाच प्रमाणे मार्ग आता इथे काढताना पाहायला मिळतात। अगदी संयमाने सर्व कृती जी आहे ती करताना पाहायला मिळतात। निश्चितच स्वप्नील, जसं की आपण पाहू शकतो आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। समुद्राला खरं तर भरती आली होती आणि म्हणूनच
या विसर्जनाला विलंब झाल्याचं सांगितलं जात आहे, पण अधिक काही तांत्रिक देखील अडचणी आल्या होत्या असं देखील समजतंय. अधिकच्या तांत्रिक अडचणी म्हणजे हा जो लालबागचा राजाचा तराफा जो आहे तो पहिल्यांदाच वापरण्यात येतोय. हा लालबागचा राजाचा तराफा गुजरात येथे बनवण्यात आलेला आहे. अगदी हायटेक आणि सर्व सुविधायुक्त असा हा हायड्रॉलिक तराफा आहे. मात्र या तराफ्यावरती गणपती चढवताना काही अडचणी आल्या होत्या, कारण ज्याप्रमाणे ट्रॉली जेव्हा समुद्रात आली तेव्हा त्या ठिकाणी भरतीचा वेळ होता आणि भरती असल्यामुळे लाटांचा वेग आणि एकूणच या तराफावरती गणपतीची मूर्ती बसवण्यासाठीचे येणाऱ्या अडचणी पाहता काही काळ विलंब लागेल अशा प्रकारची माहिती समोर आली होती आणि त्याप्रमाणे लालबागच्या राजाची जी मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती बसवण्यामध्ये सुद्धा त्या लाटांच्या अडचणी येत होत्या. एकूण या तांत्रिक अडचणीनंतर काही काळ ओहोटी लागेल अशा प्रमाणे विसर्जन करण्यात यावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याचप्रमाणे कुठेतरी ओहोटी सुरू झाल्यानंतर दुपारी 2 नंतर लालबागचा तराफा जो आहे तो जमिनीवरती पाहायला मिळाला. त्यानंतर हा जो तराफा बाजूला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.